लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। समस्तजनकल्याणे निरतं करुणामयं नमामि चिन्मयं देवं सद्गुरुं ब्रह्मविद्वरम्। शुभासारिके पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठापरिज्ञानयोगेश्वराचे कविर्वाल्मीकासारिकामान्यैसा नमस्कार माता सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। प्रभू रामचंद्रांच्या चरणी वंदन करून आपण या नामस्मरणाचा जो शिबिर आहे, तो राम जन्मोत्सव आपण जो साजरा करीत आहोत याची सुरुवात करू। इथे उपस्थित सगळे भक्तजन भगिनी सगळ्यांना जय जय रघुवीर समर्थ। दरवर्षी मी इथे येत आहे मागच्या 3 वर्षापासून, आणि इथे आलं की मला असं वाटतं की मी आमच्या घरच्या मंदिरामध्ये जातो। तिथे सुद्धा रामाच्या मिशनमध्ये आल्यापासून मला तिथे जाण्याची काही संधी मिळाली नाही, बहुतेक त्याची भरपाई इथे होत आहे। मागच्या वर्षी आपण भजगोविंदम याची सुरुवात केली होती। यापैकी किती लोक इथे आहे ज्यांनी मागच्या वर्षी सुद्धा अटेंड केला होता हा कार्यक्रम? तर हात वर करा। कोण लोक नव्हते? किती लोक नव्हते? कमी लोक, जास्त लोकांनी जास्त करून। तर जसं सांगितलं यांनी 9 श्लोक आपण आधी पाहिले आहे, पण मला माहित आहे आपण विसरून गेलो असतो। तर फक्त ते म्हणीन मी, आता ते तुमच्याकडे नाही आहे पण मी म्हणीन ते, आणखी मग आपण 10व्या श्लोकापासून आज सुरुवात करू। प्रभू रामचंद्रांचं नामस्मरण। मी 2 वेळा म्हणेन श्रीराम जय राम जय जय राम, 2 वेळा म्हटल्यानंतर मग तुम्ही 2 वेळा। श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय
भगवान आदि शंकराचार्य यांनी याची रचना केली आहे. याच्यामध्ये 31 श्लोक आहे. त्यापैकी आपण 9 पाहिले होते. तर मी फक्त म्हणतो, आपण जे तुम्हाला दाखवत दिलेलं आहे त्याच्यामध्ये भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते संप्राप्ते सन्नीते काले नहि नहि रक्षति योग्यं कर्णे भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते मूढजहि मनसि वितृष्णा यल्लभसे निजकरमोपात्तं वित्तं तेन विनोदय चित्तं भज गोविन्दं भज गोविन्दं गोविन्दं भज मूढमते नारीस्तनभरनारीवेषं दृष्ट्वा मम गामो आवेशम् एतन्मांसवसादिविकारं मनसि विचिन्तय वारं वारं भज गोविन्दं भज गोविन्दं गोविन्दं भज मूढमते नलिनीतलगतजलमतिकरणं तद्वज्जीवितमतिशयचपलं विधिव्याध्यभिमानग्रस्तं लोकं शोकवतं च समस्तं भज गोविन्दं भज गोविन्दं गोविन्दं भज मूढमते यावद्वित्तोपार्जनसक्तं तावन्निजपरिवारो रक्तं पश्चाज्जीवति चर्चरदेहे वार्तां कोऽपि न पृच्छति गेहे भज गोविन्दं भज गोविन्दं गोविन्दं भज मूढमते यावत् पवनो निवसति ते तावत् पृच्छति कुशलं गेहे गतवति वायौ देहकाये आया विद्यति तस्मिन् काले भज गोविन्दं भज गोविन्दं गोविन्दं भज मूढमते बालस्तावत् क्रीडासक्तः तरुणस्तावत् तरुणीसक्तः वृद्धस्तावत् चिन्तासक्तः परमे ब्रह्मणि कोऽपि न सक्तः भज गोविन्दं भज गोविन्दं गोविन्दं भज मूढमते कान्ते कान्ताग्रस्ते पुत्रः संसारोऽयमतीव विचित्रः कस्य त्वं नापुतायात तत्त्वं चिन्तय तदियभ्रात भज गोविन्दं भज गोविन्दं गोविन्दं भज मूढमते सत्सङ्गत्वे निस्सङ्गत्वं निस्सङ्गत्वे निर्मोहत्वं निर्मोहत्वे निश्चलतत्वं निश्चलतत्वे जीवनमुक्ति भज गोविन्दं भज गोविन्दं गोविन्दं भज मूढमते गोविन्दं भज मूढमते गोविन्दं भज मूढमते. भगवान शंकराचार्य एकदा काशीमध्ये वाराणसीमध्ये गंगा स्नान करून जेव्हा विश्वनाथाची भेट याला जात होते, त्यावेळी त्यांनी पाहिलं की त्या मंदिरामध्ये एक वयस्कर माणूस, वृद्ध माणूस संस्कृत व्याकरणाचे जे नियम आहे ते घोकत आहे, परत परत म्हणत आहे, पाठांतर करत आहे. डुकरुंग करणे पाणिनी व्याकरण. डुकरुंग करणे म्हणजे क्रू म्हणजे करणे, क्रू करोती, असं तो परत 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 पाठ करतो. आता वय त्याचं फार जास्त झालेलं होतं. त्याच्याकडे बघून शंकराचार्यांना एकदम स्फुरण आलं
आणि एकदम ते म्हणाले, भज गोविंदम गोविंदम भज मूढमते, संप्राप्ते सन्निहिते काले नहि नहि रक्षति दुःखृं करणे. अरे मूढमते, शंकराचार्यांना हे नाव फार आवडतं मूढमते आणि आपल्यासाठी दिलेलं आहे. हो, मूढमते म्हणजे ज्याच्यामध्ये विवेक नाहीये, ज्ञान नाहीये, विचार करण्याची सामर्थ्य नाही, त्यालाच म्हणतात की अरे आता तुझं वय झालेलं आहे, आता या अशा वयामध्ये संस्कृत तुला वाचवणार नाही मृत्यूपासून, नाही नाही रक्षती. आता वेळ आली आहे की तू देवाचं जरा भजन कर, भज गोविंद भज गोविंद. 3 वेळा ऐकलं त्यांच्या तोंडातून गोविंदाचं भजन कर. भज, भजी नाही, त्याला भजी जास्त आवडतात, भजन कमी. बरीच भजी खाल्ली, बरंच संसाराचा अनुभव केला, आता काय कर देवाचं भजन कर. आणि एकानंतर एका पाठोपाठ असे 31 श्लोक त्यांच्या मुखातून गेले आणि त्यालाच आपण म्हणतो भज गोविंद. असं म्हणतात की पहिला जो श्लोक आहे तो ध्रुवपदाचा आहे, सगळे सामूहिक सगळेजण म्हणतात. त्यानंतरचे जे 12 श्लोक आहेत ते शंकराचार्यांनी रचले. त्याच्यानंतर पुढे पुढे असे म्हटलेलं आहे की त्यांच्याबरोबर 14 शिष्य होते, तर एक एक शिष्याने एक एक श्लोक म्हटला. किती झाले? 14 आणि 13 27. आणि मग शेवटी परत आशीर्वाद स्वरूप भगवान शंकराचार्यांनी 4 श्लोक म्हटले. याप्रमाणे एकूण 31 श्लोक. आता या 31 श्लोकांमध्ये काय सांगितलं आहे आणि आपण हे का ऐकले पाहिजे? कारण लोकांचा प्रश्न असतो जेव्हा त्यांना आम्ही सांगतो की सत्संगाला या, रामायण ऐका, किंवा पहिला प्रश्न म्हणजे का? जर मी ऐकलं तर काय होईल? पैसा मिळेल का? लग्न होईल का? बिझनेस वाढेल का? काही काही म्हणजे लोकांच्या मनामध्ये कल्पना असते. का करायचं? संस्कृतात एक वाक्य आहे, प्रयोजनम अनुद्दिश्य मंदोपी न प्रवर्तते. प्रयोजन जाणल्याशिवाय कोणी काहीच करत नाही. काही सुद्धा त्यांना आधी सांगतात का केल्याने काय होईल? जेव्हा तरुण मंडळींना आम्ही सांगतो नमस्कार करा वाकून, का? मंदिरात जा, काय होईल? म्हणून आमच्या चिन्हविषयाने एक पुस्तक काढलं आहे, असं का करतो असं म्हणून त्याच्या पुस्तकाचं नावच आहे. म्हणजे आपण आरती का करतो, गंध का लावतो, टाळी का वाजवतो, भजन का करतो, याचे उत्तर आहे. तर एकाला मी ते पुस्तक दिलं, त्याने एक विचारलं मी का वाचू? सुद्धा तर अर्थात जर कोणाला तुम्ही सांगितलं भज गोविंद ऐकायला या, काय मिळेल मला? तर काय मिळेल? इथे जे मिळेल त्याची तुम्ही कल्पना करू नाही शकत, किंमत तुम्ही करू नाही शकत. जो आपल्या मध्ये लपलेला किंवा दडलेला आनंद आहे तो मिळेल. आपल्याला ज्याची मागणी सतत सगळेजण लोक करतात अशी जी शांती आहे, समाधान आहे, ते मिळेल. या जगामध्ये सगळं काही आहे पण शांतीचं सध्या काय शॉर्टेज आहे. पैशाचं शॉर्टेज नाही, वस्तूंचं शॉर्टेज. व्यापारामध्ये असतं ना सप्लाय अँड डिमांड, मागणी आणि त्याची पुरवठा. तर इथे नेहमीच आता उंच उंच बिल्डिंगा बनत आहे पण मन लहान लहान होत आहे. बाहेर सगळीकडे उजेड आहे पण अंतःकरणामध्ये अंधार आहे, अशी स्थिती. चंद्रापर्यंत माणूस पोहोचला आहे पण शेजारी कोण राहतो माहित नाही. अंतःकरणाची अशी अवस्था होते. फेसबुक मध्ये 1000 मित्र आहे ना, अनेक असतात, खरा मित्र कोणीच नाही. फेसबुक कम्प्युटरमध्ये असतात. तर अशी स्थिती आहे. याचा अर्थ काय आहे? पैसा आहे, बाह्य वस्तू आहे, सुविधा आहे, सोयी आहे, सगळं आहे,
पण अंतःकरणामध्ये एक कमतरता सतत भासत असते आणि ही कमतरता पूर्ण करण्याची सामर्थ्य आपल्या शास्त्रांमध्ये, ग्रंथांमध्ये. जीवन जगण्याची कला जर कोणी शिकवणार आहे तर हे पुस्तक आहे, ग्रंथ आहे, दासबोध आहे, रामायण आहे, गीता आहे. आमच्या स्वामीजींनी गीतेवर एक भाष्य लिहिलं, त्याचं नावच त्यांनी दिलं आहे, मानव निर्माण कला. आपण कसं आपलं जीवन सुंदर रीतीने घडवू शकतो ती कला गीतेवर आहे. गीतेमध्ये फक्त युद्ध करायसाठी प्रवृत्त केलेलं नाहीये, त्याचा एक नुसतं एक रूपक आहे. जीवन जगण्याची, जसं आपण काही मशीन आणतो तर त्याच्याबरोबर एक पुस्तक येत असतं की त्याला कसं, म्हणजे त्याचं काय कुठे त्याला जोडायचं, कसं फिरवायचं वगैरे. त्याचप्रमाणे हे शरीर सुद्धा काय एक मशीन आहे. आता काय विचार केलं पाहिजे, काय पाहिलं पाहिजे, काय नाही पाहिलं पाहिजे, याची सगळीची माहिती या पुस्तकांमध्ये दिली. जर टेप रेकॉर्डर आणलं किंवा सीडी प्लेअर आणलं, माहीतच नाही आहे त्यामध्ये किती व्होल्टेज वीज कनेक्शन आपल्याला द्यायचं आहे. आमचे स्वामी म्हणत होते, एकदा म्हणाले की मी लावून एक यंत्र आणलं, म्हणजे सीडी प्लेअर, आणि माझी अपेक्षा अशी होती की त्याच्यामधून गाणं निघेल, गाण्याचा आवाज. गाण्याचा आवाज निघाला नाही, त्याऐवजी धूर निघाला. कारण ते चुकीचं सॉकेटमध्ये टाकलं. जीवनामध्ये सुद्धा अपघात होत असतात, कारण आपल्या हातून चुका होत असतात. गीतेमध्ये सुद्धा अर्जुन चूकच करत होता ना, मी हे युद्ध करणार नाही, तर पाप आहे, अहोबत महत् पापम कर्तुम व्यवसितावयम. मी तर आता युद्ध करणार नाही. बसला देवाने ते क्लैप्यम ऐकात तुझी बघत विषय सोपस्थित काय तुझ्या मनामध्ये काय चाललंय. आता ही जी स्थिती रडण्याची नाही किंवा बसण्याची नाहीये किंवा युद्धापासून पलायन करण्याची नाहीये. उत्तिष्ठ जाग्रत कठोपनिषदाला सुद्धा म्हणतात. त्याचप्रमाणे इथे सुद्धा शंकराचार्य त्या एका वयस्कर माणसाच्या निमित्ताने पूर्ण समाजाला उपदेश देत आहे की करण्यासारखं काय आहे. आणि भज म्हणजे काय, तर भज शब्दाचे अनेक अर्थ आहेत. भज म्हणजे भजनम, आता जर आपण भजन करतो भजनम, आणि भजनम म्हणजे काय, रसनम. भजनम नाम रसनम. रसनम म्हणजे त्याच्यावर आवडीने म्हणायचं, होडी घेऊन म्हणायचं, पूर्णपणे तल्लीन आणि तन्मय होऊन जेव्हा आपण देवाचं नाम स्मरण करतो त्याला म्हणतात भजन. तेव्हाच तर रस येतो. भजनम नाम रसनम भागो भक्ती. भजनाचा एक अर्थ आहे की देवाच्या चरणी पूर्णपणे वाहून देणं, त्याला सुद्धा म्हणतात काय, भजनम भज. भज सेवायाम. भज म्हणजे सेवा करणं. आपण हे भजन म्हणतोय तिथं देवाची काय वाङ्मयी सेवा, शब्द रूपाने आपण देवाची सेवा करतो. त्यानंतर भजन म्हणजे प्राप्त करणं, हे सुद्धा प्राप्त. वेगवेगळे अर्थ आहे आणि या ग्रंथामध्ये या सगळ्या अर्थांचं निरूपण त्यांनी केलं. आता 9व्या श्लोकामध्ये त्यांनी एक पायरी दिली की तुम्ही जर देवाकडे तुम्हाला जायचं असेल, परम शांती परम आनंद जर आपल्याला प्राप्त करायचा असेल तर आधी काय केलं पाहिजे. त्यामुळे सत्संगात होईल. तेव्हा सगळ्यांना आनंद कसा पाहिजे, परम आनंद. परम म्हणजे नेहमी टिकणारा, राहणारा. मागे मला माहिती बोललो होतो, परमनंट आनंद सगळ्यांना पाहिजे, पण मिळतो सगळ्यांना क्षणिक. आपल्याला जॉब कसा पाहिजे, जॉब परमनंट सांगा जरा. परमनंट सगळे जागे आहे, शाश्वत टिकणार पाहिजे. सारखं आपण विचारतो की आम्हाला परमनंट केव्हा करा, पण आनंद सुद्धा आपल्याला टिकणारा पाहिजे. आता 2 क्षणासाठी, 2 दिवसासाठी, 2 तासासाठी कमवले, पण आता काय आपल्याला तो मिळतच नाही.
खरं चूक आपली काय होत आहे, आपण त्या जगापासून आनंद, शाश्वत आनंद इच्छित आहोत की ते जगच कसं आहे, स्वतःच नश्वर आहे, नाशवान आहे. आमच्या गुरुजींनी छान सांगितलं आहे, एका माणसाला परमनंट जॉब मिळाला, नाही परमनंट जॉब मिळाला टेम्पररी बँकेमध्ये, नाही फक्त 4 दिवस टिकला, परमनंट झाला होता. आता हे जग सुद्धा असंच आहे, टिकणारं नाही. आणि इथे आपल्याला काय पाहिजे, शाश्वत अशक्य होणारच. म्हणून गीतेमध्ये म्हटलेलं आहे या जगाबद्दल, दुःखालयम अशाश्वतम अनित्यम असुखम, सगळं विशेषण दुःखालय आहे. पुस्तकालयामध्ये पुस्तक मिळतं, औषधालयामध्ये औषध मिळतं, त्याचप्रमाणे या जगामध्ये नाही स्वामी आम्हाला तर फार आनंद मिळतो. ठीक आहे, आनंद तुम्हाला मिळतो, पण त्या आनंदाबरोबरच फार काहीतरी दुःख किंवा समस्या किंवा चिंता सुद्धा असते. तुम्ही काही खाण्यामध्ये आनंद आहे, आता पूर्ण पोट भरलं, अखंड होईल, आता चिंता झाली, पोट खराब होईल. या जगामध्ये असं कोणतं सुख नाही जे दुःख रहित आहे. आम्ही बघ छान म्हणतोय, आपण जेव्हा मार्केटमध्ये जातो तेव्हा ते वस्तू आपण त्याची खरेदी करतो, सेल 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 असं लागलेलं असतं कन्सेशन. म्हणजे तुम्ही एक वस्तू विकत घेतली तर 2 तुम्हाला बाय 1 गेट 1. त्याचप्रमाणे जगामध्ये बाय 1 सुख गेट दुःख फ्री. काही ना काही तर दुःख मिळतच. कोणते तर शुद्ध आनंद पाहिजे असेल, शुद्ध सुख पाहिजे असेल तर मग तर देवाकडे म्हणूनच पाहिजे गोविंद. आता अडचण अशी आहे की त्या देवाला आपण पाहिलेलं नाही, त्याचा आनंदात त्या आनंदाचा अनुभव आपल्याला झालेला नाही. तर आता आम्ही काय करू असं विचारतात सगळे साधक लोक. इथे शंकराचार्य म्हणतात सत्संग करा, तिथून सुरुवात करा. आपोआप तुम्हाला मार्ग दिसेल, तुमची वाटचाल त्या देवाकडे होईल आणि शेवटी जीवन मुक्तीपर्यंत तुम्ही पोहोचा. मुक्ती, कोणाला बंधन नको आहे ना, मुक्ती पाहिजे सगळ्यांना. अडकून राहून जर कुठे राहावं लागलं तर फारच ते काळजीचं होतं किंवा दुःखदायक ठरतं. सगळ्यांना काय स्वतंत्र मुक्त व्हायचं. मुलं शाळेमध्ये जात नाही किंवा त्याची इच्छा नसते का, कारण ते बंधन. एका मुलाला विचारलं तुला शाळेमध्ये काय आवडतं, तर म्हणे घंटी. त्याची वाट पाहत असतो किंवा ती वाजेल, केव्हा सुटका होईल. मुलांना शाळेत जे लोक जेलमध्ये तुरुंगात वाट पाहतात की केव्हा त्यांची सुटका. जे लोक दवाखान्यात आहे, हॉस्पिटलमध्ये ते लोक विचारतात सारखं डिस्चार्ज किंवा डिस्चार्ज. बंधन कोणाला. ज्याला सत्संगामध्ये आवड नाही त्याला जर तुम्ही आणलं तर तो त्याला सारखा प्रश्न, इथून सुटका केव्हा होते, प्रवचन केव्हा पूर्ण होईल. जय जय रघुवीर. बंधन कोणाला नकोय. त्या संसारापासून जर मुक्ती आपल्याला प्राप्त करून घ्यायची असेल तर म्हणतात आपोआप हळूहळू आपली प्रगती होत असते. तर या श्लोकामध्ये सांगितलं. 10व्या श्लोकामध्ये आता म्हणतात की पहा, जोपर्यंत तुम्हाला तत्वज्ञान होत नाही, आत्मज्ञान होत नाही, तोपर्यंत तुम्ही संसारामध्ये गुरफटून. जो ज्ञानी पुरुष असतो, जसे समर्थ रामदास स्वामी, शंकराचार्य, स्वामी विवेकानंद, तर संसारामध्ये राहून सुद्धा संसारापासून अनेक, त्यांना वाटतच नव्हतं की आम्ही संसारामध्ये आहे. कारण त्यांना सगळीकडे एकच राम, सी राममय सब जग जानी, करो प्रणाम जो इल्लोपा, जेथे जातो तेथे तू माया सांग. तर इथे या 10व्या श्लोकामध्ये हेच म्हटलेलं आहे, ज्ञाते तत्वे कह संसार. एका तत्वाचं ज्ञान
झालं की त्यानंतर मग संसार कुठे? जोपर्यंत तत्वदर्शन नाही, रामदर्शन नाही किंवा ब्रह्मदर्शन नाही, शब्द वेगवेगळे आहेत, जोपर्यंत त्याचं दर्शन होत नाही तोपर्यंत संसार आहे, त्यानंतर नाही. त्यासाठी त्यांनी 3 उदाहरणं दिलेली. जर आता श्लोक क्रमांक 10 माझ्यानंतर म्हणा तुम्ही. वयसी गते कह काम विकार, वयसी गते कह काम विकार, शुष्के नीरे कह का सार, शुष्के नीरे इथे 3 उदाहरणं दिलेले आहे. पहा, उदाहरण कशासाठी दिलेले? सिद्धांत काय आहे की तत्वज्ञानानंतर संसार नाही, या लोकांचा सिद्धांत. दृष्टांत काय? 3 दृष्टांत. वयसी गते कामविकार कह, तारुण्य ओसरल्यावर, तारुण्य संपल्यावर मग कामविकार कुठे? कामवासना कुठे? कामवासना नाहीशी होती. जोपर्यंत तारुण्य आहे तोपर्यंत आहे. त्याचप्रमाणे शुष्के नीरे, एकदा पाणी आटल्यावर, कोरडं झाल्यावर, उन्हाळ्यात आपण पाहतो, मग तलाव कुठे? कह कासार, सरोवर, तलाव. त्या तलावाच्या ठिकाणी काय म्हणतं? एक मैदान होतं, तिथे लोक क्रिकेट खेळतात. पावसाळ्यात मात्र पाण्याने ते भरलं असतं. तर एकदा ते पाणी तिथून नाहीच झालं की मग त्याला कोणी म्हणतं का की हा तलाव आहे किंवा सरोवर? नुसती जमीन. त्याचप्रमाणे एकदम आता व्यावहारिक, शिणे वित्ते कह परिवार, पैसा संपल्यावर मग कुटुंबाचे लोक कुठे? सगळे गेले लांब लांब. जेव्हा पैसा असतो सगळे लोक त्याच्या अवतीभोवती. शिणे वित्ते, पैसा संपल्यावर आपले जवळचे लोक काय होतात? परके होतात, नाहीशे होतात. काय गुळ असते ते सगळे मुंगी येतात. त्याचप्रमाणे जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत सगळे राम 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 राम, कसे आहे काय. आणि एकदा पैसा संपला की मग राजकारणाला सुद्धा असतं. जोपर्यंत त्या पदावर आहे तोपर्यंत फार त्याची विचारपूस, त्यानंतर कोणी पाहत नाही. तर हे 3 उदाहरण आहे. वय गेल्यावर काम वाचता नाही, पाणी संपल्यावर सरोवर नाही, पैसा संपल्यावर आपल्या जवळचे लोक सगळे दूर होऊन जातात. त्याचप्रमाणे ज्ञाते तत्वे कह संसार, ज्ञाते तत्वे, सत्याचं जर आपल्याला ज्ञान झालं, सत्य काय हे जर समजलं तर मग संसार कुठे? म्हणजे जो उघड्या डोळ्यांनी काय त्या देवालाच पाहतो. आज आपल्याला जगामध्ये काय दिसत आहे? मित्र आहे, शत्रू आहे, माझा आहे, तुझा आहे, पशु पक्षी, वनस्पती, मानव, वेगवेगळं सगळं दिसत आहे. निर्णाळ एक तत्वाचं ज्ञान. पण जर कोणाला ज्ञान झालं तो म्हणजे एकच आहे, रूप अनेक आहे. इथे 2 नाहीये, 3 नाहीये, एकच आहे. माता रामो मत पिता रामचंद्र, स्वामी रामो मत सखा रामचंद्र, सर्वस्वं मे रामचंद्रो दयाळु, नान्यं जाने नैव जाने न जाने. नैव जाने न जाने, अन्य काही नाहीच, अनन्य, त्याला का अनन्य. जसं आपण स्वप्नामधून जेव्हा जागे होतो त्यानंतर संसार राहतो का स्वप्नाचा? जोपर्यंत स्वप्न पाहत आहे तोपर्यंत ते आपल्याला सकाळी उठल्यावर सगळं. पण इथे काय आहे? इथे हे जे जग आपल्याला दिसत आहे हे तसंच राहणार. हे जग नाहीच नाही होणार. जे भक्त आहे, ज्ञानी आहे, त्यांना सुद्धा या डोळ्यांनी जग दिसतं. झाड आहे तर झाड दिसेल, बिल्डिंग आहे तर बिल्डिंग दिसेल.
पण त्याच्या पाठीमागचं जे सत्य आहे ते सुद्धा त्यांना दिसतं, कारण त्यांची दृष्टी शुद्ध झालेली आहे. हे पहा, अज्ञानी माणसाची दृष्टी आहे त्याच्यामध्ये दोष आलेला आहे, त्यामुळे त्याला द्वैत दिसतं, द्वैत त्रैत. जसं डोळ्यामध्ये मोतिया बिंदू ना, मराठीमध्ये काय म्हणतात, तर त्याला कसं स्पष्ट दिसत नाही. किंवा शंकराचार्यांनी एक उदाहरण दिलं आहे, तर हे बोट तुम्ही या डोळ्यामध्ये टाकता आणि मग जर पाहिलं लोकांना सगळे कसे दिसतील, दोन दोन दिसतील, चंद्राकडे पाहिलं दोन चंद्र. आता हे कशामुळे? या बोटामुळे. बोटामुळे काय झालं, ती दृष्टी बाधित झाली, दृष्टीमध्ये दोष. तर आता तुम्ही सगळ्यांनी डोळ्यामध्ये हे बोट टाकलं, ते बोट टाकलं जर पाहिलं माझ्याकडे, तुम्हाला कोण दिसतील? दोन स्वामी. तुम्हाला वाटलं एकाच प्रवचन कठीण होत आहे, दोन स्वामींनी बसले. मला थोडं दुःख होईल, पण मला फार आनंद होईल तर मी बोट टाकलं. मला वाटतं किती लोक बसले, किती लोक आलेले. वाव. एकदा असंच झालंय, आमचे ब्रह्मचारी होते, ते एकाकडे गेले. आता तिथे त्या लोकांनी स्वागत केलं त्यांचं. आणखी ते म्हणाले की चहा वगैरे घ्यायला जा तुम्ही. तर ते विनोदी होते ब्रह्मचारी, ते म्हणाले हा हा मी चहा घेईन, पण 2 कप चहा आणा, कारण 2 ब्रह्मचारी आहेत. पुढे 2 आम्हाला एकच दिसतात. नाही म्हणे तुम्ही पहा डोळ्यामध्ये बोट टाका आणि पहा 2 ब्रह्मचारी तुम्हाला दिसतील, 2 स्वामी. ती जी बाई होती ती म्हणाली ठीक आहे. 1 कप ते घेऊन आली. आता ते स्वामी म्हणाले ना मी सांगितलं होतं 2. ती बाई आता म्हणते तुम्ही सुद्धा डोळ्यात बोट घाला आणि हा 2 आणले. हे सगळं उदाहरण आहे, जेव्हा दृष्टीमध्ये दोष असतो तेव्हा जे सत्य आहे ते लपून जातं आणि जे असत्य तेच दिसतं. आज इथे आपल्याला जगच दिसत नाही. ज्ञाते तत्वे संसार. आणि तत्वज्ञान केव्हा मिळेल, कसं मिळेल, कुठे मिळेल? परत पहिल्या श्लोकामध्ये सत्संग घातले. अच्छा, आता या तत्वज्ञानामध्ये एक बाधा काय आहे, अडचण काय आहे? तर म्हणे तुमचा जो गर्व आहे ना, गर्व, घमेंड त्याला म्हणतात, त्याच्यामुळे ते तत्व समोर असून सुद्धा मला दिसत नाही, झाकलं गेलेलं आहे. एक झाकण तुमच्या बुद्धीवर पडलं आहे आणि त्याचं कारण म्हणजे अहंकार. म्हणून पहा पुढच्या श्लोकामध्ये शंकराचार्य आपल्या सगळ्यांना उपदेश करतात. काय म्हणतात? मा कुरु धन जन यौवन गर्वं, मा कुरु धन जन यौवन गर्वं, धरति निमेषात् काल सर्वं, धरति निमेषात् काल सर्वं, मायामयमिदमखिलं भूत्वा, ब्रह्मपदं त्वं प्रविश विदित्वा, परत आपण बरोबर म्हणू सगळ्यांना. मा कुरु धन जन यौवन गर्वं, धरति काल सर्वं, मायामयमिदमखिलं भूत्वा, ब्रह्मपदं त्वं प्रविश विदित्वा, भज गोविन्दं भज गोविन्दं, गोविन्दं भज मूढमते, भज गोविन्दं भज गोविन्दं, गोविन्दं भज मूढमते, गोविन्दं भज मूढमते, गोविन्दं भज मूढमते. हे मूढमते सगळ्यांसाठी आहे. हे संबोधन फक्त त्या माणसासाठी नाही आहे. हे मूढमते. भगवान कृष्ण सुद्धा गीतेमध्ये अनेक वेळा विमूढ, सम्मूढ, प्रमूढ असे हे जे शब्द आहेत त्यांचा ते उपयोग करतात. म्हणजे गुरुदेव म्हणायचे मूढतेमध्ये सुद्धा वेगवेगळे काय आहे, डिग्री आहे.
मूढ, सम्यक मूढ, कम्प्लिटली इग्नरंट. प्रमूढ फार छान मूढ आहे, प्रकृष्ट मूढ. विमूढ म्हणजे आमचे गुरुदेव म्हणाले चिंध्यानंदी, ज्यांनी मूढतेमध्ये डॉक्टरेट केले, विशेष मूढ. तर बुद्धी नाहीये, ज्याच्यामध्ये बुद्धी आहे किंवा त्याचा उपयोग करत नाही, तर पहा सगळेजण अज्ञानी आहे. म्हणून म्हणतात की मा कुरु धन जन यौवन गर्व. मा कुरु, नको करू. मराठीमध्ये करू, नको करू. मा म्हणजे नको, तू करू नको. काय तू करू नको? तर गर्वम, अभिमान करू नको. अच्छा, आता अभिमान नेहमी कशाचा कशाचा असतो? हा, अभिमानाचे वेगवेगळे प्रकार आहेत. किती प्रकार आहेत? अनंत प्रकारचे आहेत. तर अभिमान कशामुळे? थोडे धनाभिमान, जनाभिमान, मानाभिमान, ज्ञानाभिमान, तपश्चर्येचा अनुभव आणि अभिमान, कलेचा अभिमान, वक्तृत्वपणाचा अभिमान, अहंकाराचे वेगवेगळे प्रकार आहेत. ते 2-3 त्यांनी एक सॅम्पल म्हणून दिले. धन जन यौवन. गर्व म्हणजे काय? एक प्रकारचा नशा. माझ्यापेक्षा कोणी मोठं नाही. अभिमान, अभितः मान. मान म्हणजे मी काही आहे त्याला म्हणतात मान, पण मी मोठा आहे त्याला म्हणतात अभिमान. हे या मान शब्दाचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत. मी इथे सांगितलं वगैरे की काय माहिती? अपमान, सन्मान, स्वाभिमान, अभिमान. मान म्हणजे काय आहे? मोजणं, नापणं. किंवा आपण मापतो ना, तर सगळेजण सगळ्यांना मापत असतात, बोलत असतात. हा एक सज्जन माणूस आहे, ही सुद्धा एक माप आहे. नुसतं हाईट अँड वेट, उंचीच आणखी वजन आपलं पण नाही नापात. हा मनुष्य क्रोधी आहे, हे सुद्धा एक प्रकारची मान. मी इंजिनियर आहे, डॉक्टर आहे, हे सुद्धा याला मान म्हणतात. मी गायक आहे, मान. पण जेव्हा मी जरा जास्त करूनच आपल्याला मानतो त्याला म्हणतात अभिमान. म्हणजे मी गाणार आहे हे याला म्हणून ठीक आहे मान, यांनी काही अडचण होणार नाही. पण तानसेन नंतर आता माझाच नंबर आहे, याला आपण काय म्हणू? चला तानसेन नाही तर भीमसेन नंतर माझाच याला म्हणतो अभिमान. अच्छा, समोरचा माणूस जेव्हा मला जरा जास्त करून मानतो तेव्हा त्याला म्हणतात सन्मान. या सन्मान समारोह होतात त्यावेळेस काय त्याची फार स्तुती तारीफ केली जाते. याचं तर वर्णन होऊ नाही शकत. यांचं वर्णन करणं म्हणजे सूर्यासमोर ठरलेले असे वाक्य आहे, दिवा दाखवायचा. शब्दांमध्ये त्याचं वर्णन होऊ नाही शकत. आता तो आहे एवढाच, आपण किती त्याची स्तुती प्रशंसा, त्याला म्हणतात सन्मान. मी स्वतःहून जेव्हा मानतो त्याला म्हणतात अभिमान, पण समोरचा माणूस जेव्हा जास्त आदरपूर्वक मला मानतात तर त्याला आपण सन्मान. आणखी जर समोरच्याने कमी करून जर मला मानलं, कमी मानलं, तर मग काय झालं? अपमान. जसं मी गाणं म्हटलं आणि मग एकाने सांगितलं की असं करा स्वामीजी, तुम्ही टी व्हीवर म्हणत जा. मला वाटतं माझा फार सन्मान झाला. पण मी विचारलं त्याला की टी व्हीवर का थोडे केव्हाही बंद करू शकतो. तर एकदम अपमान झाला. एका क्षणी मला वाटतं की सन्मान. अरे असे वेगवेगळे प्रकार आहेत. तर इथे म्हणतात अभिमान म्हणजे बस मीच मोठा. रावणाला होता अभिमान, हिरण्यकश्यपूला अभिमान. आता पैशाचा अभिमान, श्रीमंत आहे. त्यानंतर राजकारणी लोकांमध्ये माझ्या बरोबर एवढे लोक आहेत. निवडणुका होतात तेव्हा त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन होती, कोणत्या सभेमध्ये किती लाख लोक आले. रोड शो, जनाभिमान माझ्या बरोबर. त्यानंतर यौवन,
तारुण्यपणात आहे. मी तरुण आहे. त्या तरुणाला वाटतं की मला सगळं काही वाटतं, वेगळ्याच तो जगामध्ये असतो. तर हे आणि असे संस्कृत एक श्लोक आहे, यौवनम धनसंपत्ती प्रभुत्वम अविवेकता एकेकमपि अनर्थाय किनु यत्र चतुष्टयम. एकमपि अनर्थाय किमु यत्र चतुष्टयम. तिथे असं म्हटलेलं आहे, यौवनम धनसंपत्ती प्रभुत्वम अविवेकता, या 4 गोष्टी. एक एक वस्तू अनर्थकारिणी आहे, अनर्थासाठी पुष्कळ आहे. पहिलं काय, यौवन किंवा अवस्थेचा अभिमान, किंवा धनसंपत्ती, किंवा प्रभुत्व म्हणजे सत्ता, आणि चौथं म्हणजे अविवेकता, अज्ञान. एकेकामुळे माणसाचं पतन होत असतं. जिथे जर 4ही आले एका ठिकाणी गोळा झाला तर त्याची काय स्थिती होती. म्हणजे तो तरुण सुद्धा आहे, त्याच्याकडे पैसा सुद्धा आहे, सत्ता सुद्धा आलेली आहे, आणि विवेक नाही, तर निश्चितच अनर्थ. म्हणून ते म्हणतात की अभिमान असायला पाहिजे. अभिमान आपला केव्हा येतो? अभिमानासाठी 2 अटी आहेत. एक तर तुम्ही काही उपलब्धी प्राप्त करा आणि त्या उपलब्धीमध्ये देवाला विसरून जा, किंवा ज्या लोकांनी मदत केली त्या सगळ्यांना विसरून, तर निश्चितच काय येईल, अभिमान. लक्ष देऊ नाही का, 2 मिनिट सांगितले. काही उपलब्धी प्राप्त करा आणि विसरून जा सगळ्यांना, मग अभिमान येईल. जर मी उपलब्धी प्राप्त केली, सफलता प्राप्त केली, पण सतत जर माझ्या मनामध्ये याचं स्मरण आहे की या लोकांमुळे झालं, आई वडिलांमुळे झालं, देवाच्या कृपेमुळे झालं, देवीच्या कृपेमुळे झालं, तर काय होईल, त्याच्यामुळे मला अभिमान येणार नाही, उलट कृतज्ञतेचा भाव सतत येईल. अभिमान केव्हा येतो? उपलब्धी आहे पण सगळ्यांना विसरतो. बिना उपलब्धीशिवाय अभिमान येत नाही, हे सुद्धा आहे. ज्याच्याकडे काही नाहीच त्याला काय अभिमान म्हणजे, तो भिकारी आहे त्याला अभिमान काय म्हणजे. तर काही ना काही पाहिजे त्याच्याकडे, कला पाहिजे, ज्ञान पाहिजे, तपश्चर्या पाहिजे, काही ना काही. आणि मग जर अज्ञान आहे, अज्ञानाचा सख्खा भाऊ कोण आहे? अभिमान. जेवढं अज्ञान तेवढा अभिमान. म्हणून जसं जसं ज्ञान होत जातं अभिमान कमी होत जातं. म्हणून तुळशीदासांनी लिहिलेलं आहे, ज्ञान मान जन एक होणार, देखहु ब्रह्म समान सतमान. ज्ञान मान जन एक होनाय, देखहि ब्रह्म समान सतमान. ज्ञानाचं लक्षण त्यांनी केलेलं आहे. ज्ञान म्हणजे काय? जिथे मान नाही. ज्ञान मान जन एक. तिथे म्हणतात ज्ञान प्राप्त करायचं तर अभिमान. आणि अभिमानाने मनुष्य काय थोडा कठोर होतो, कडक होतो. अभिमानामुळे काय त्याची विनम्रता, विनयशीलता ही सगळी नाहीशी. इतका तो ताठ होऊन जातो, कडक. म्हणून असं म्हटलेलं आहे की दात आणखी जीभ याचं उदाहरण माहित असेल तुम्हाला. दात सगळे कसे आहे? कडक आहे. जीभ कशी आहे? नरम आहे. जेव्हा आपला जन्म झाला तेव्हा मुखामध्ये काय होतं? तोंडामध्ये जीभ, दात नव्हते, हळूहळू थोडेसे. आणि जेव्हा आपण जाऊ 90च्या नंतर मग काय होईल? तेव्हा सुद्धा दात पडून जातील, फक्त काय राहील? एका संत पुरुषाने हेच सांगितलं की जीवनाचा अनुभव काय आहे तो न्यायचा आहे. त्याने असं खूप उघड काय दिसत आहे? जीव. त्यामुळे जीवनाला जर सफळ करायचं असेल तर जिभेप्रमाणे. जीवन दात याचा संबंध फार मस्त आहे. ते आलेलं आहे ना सुंदरकांडामध्ये सांगितलं असेल. विभीषणाला विचारलं हनुमंताने, तू इथे कसा राहतो? त्यामुळे माझी स्थिती कशी आहे? जिमी दसन म्हणून जीव विचार. पण हनुमंत म्हणाले की अरे घाबरू नको, जिभेमध्ये फार ताकद आहे. दात 32 आहे, जीभ 1 आहे.
जीभ नरम आहे, दात कडक आहे, पण विजय शेवटी कोणाची होती? जिभेचीच. आणि हनुमानजी म्हणाले की पहा, जिभेमध्ये किती ताकद आहे. एका जिभेने सांगितलं त्या दाताने, पहा तुम्हाला वाटतंय की मी एकटी आहे आणि मी पण नरम आहे, माझ्यामध्ये काही शक्ती नाही, पण लक्षात ठेवा माझ्यामध्ये शक्ती काय म्हणतो, आम्ही 32 आहोत, आम्ही पहा चावून चावून सगळं खाऊन टाकतो, तुझ्यामध्ये काय शक्ती? जीभ काय म्हणाली, जर मी एका पहलवाना समोर काही मी वाकड तिकडे जर बोलले तर समोरचा एक मारेन 32च्या 32 सगळे, तर तुमचं जीवन माझ्या हातामध्ये. पहा विनम्र माणूस जो आहे निश्चितच तो ऐकणार आहे. आता राम आणि रावण, प्रभू रामचंद्र आणि रावण दोघांमध्ये बाबा, रावणाचा सर्वनाश झाला अभिमानामुळे. 1 लाख फूट 1.25 लाख नाती रावण के घर दिया न बाती, अशी स्थिती झाली. तर मागो धन जन यौवन करावं. या जगामध्ये अभिमान करण्यासारखं काय आहे? एकाने सांगितलं, तुम्ही स्वतःचा काही उत्पन्न झाला नाही, जन्म कोणी दिला, नाव दुसऱ्यांनी दिलं, शिक्षण सगळ्यांनी दुसऱ्यांनी तुम्हाला दिलं, सगळं काही दुसऱ्यांनीच केलं. अभिमान कसं? आणि जेव्हा आपण इथून जाऊ तेव्हा सुद्धा 4 लोक उसळतील, ते सुद्धा दुसरेच असतात. मी सुद्धा जाऊ नाही शकत आपल्याला. तर पूर्ण जीवनाचा प्रवास यामध्ये अनेक लोकांचं कॉन्ट्रीब्युशन आहे, मदत आहे, सहभाग आहे. अभिमान म्हणजे मूर्खपणा. जर आज मी इथे बसलो आहे म्हणजे की असं म्हणेन की फक्त माझ्या प्रयत्नांनी बसलो आहे, तर माझ्यापेक्षा मूर्ख कोण? किती लोकांनी मदत केली तेव्हा. म्हणून ते म्हणतात हरती निमेषात काल सर्व. ज्याचा अभिमान तू करत आहे ते सगळं एका क्षणात सगळं नाहीच होणार आहे. अभिमान अभिमान जसं इथे म्हटलेलं आहे की कोणाला धनाचा अभिमान, जनाचा अभिमान, पैशाचा अभिमान. एकाने सांगितलं की मला कशाचाच अभिमान नाहीये, याचा अभिमान. सगळे लोक तर अभिमानी बसले आहे, मीच एक निरभिमानी आहे. आता हा जो अभिमान फार सूक्ष्म होता. सगळे लोक इंग्रजीमध्ये गुरुदेवांनी एक वाक्य म्हटलेलं आहे की ह्युमिलिटी इज द व्हॅल्यू द मोमेंट यू से दॅट यू हॅव इट यू हॅव लॉस्ट इट. म्हणजे जेव्हा मी म्हणतो की मी विनम्र आहे, त्याच क्षणी तुझा हा जो गुण आहे तो नाहीसा होतो असतो. विनम्र माणूस म्हणतो थोडी की मी विनम्र, गप्प असतो. अच्छा, तर अभिमानाला, अभिमानाचा त्याग करा. एकीकडे मी म्हणतो कडक आणि जीभ नरम आहे. उर्दू में ते म्हणलेले ना, झुकना तो आता है उसको जिसमें होती है जान, झुकना तो आता है उसको जिसमें होती है जान, अकड़ तो होती है मुर्दों की पहचान. अकड़ तो होती है मुर्दों की पहचान. म्हणून अहंकार विमूढात्मा करता विधु बन्यते, तिथे सुद्धा आपल्याला आहे. हनुमंतानी रावणाला हेच समजलं आहे, मोह मूल बहुशूल प्रद त्याग उत्तम अभिमान. तुझ्याकडे सगळं आहे, फक्त तू या अभिमानाला सोड. तू काय बोले, तुझं हे राज्य नेहमीसाठी तुझ्या बरोबर नाही असं ते म्हणतो. आता हा अभिमान आपल्या मनामध्ये का असा बसलेला आहे, त्याला पकडा म्हणतात. बसलेला आहे काय अभिमान? याचं कारण म्हणजे माया. माया काही अशी आहे, त्यामुळे मला अभिमान झालेला आहे. म्हणून ते म्हणतात मायामयमिदम अखिलम भूत्वा ब्रह्मपदं त्वं प्रविशति. माया हा जो शब्द, याचे अनेक अर्थ आहे. माया म्हणजे अज्ञान सुद्धा. माया म्हणजे जे खरं नाहीये ते मला खरं वाटत आहे, याला म्हणतात माया. माया या म्हणजे जे, मा म्हणजे नाही, जे
खरं ज्याचं अस्तित्व नाहीये पण त्याचं अस्तित्व मला वाटतं आहे, त्याला काय म्हणतात माया. आपण टीव्ही समोर बसतो आणि ते सिरियल पाहत असतो, सास भी कभी, हे म्हणजे माया आहे. ते स्टुडिओ मध्ये नुसतं करतात आणि असं वाटतं की ते भांडत आहे. भांडत वगैरे नाही, बरोबर चहा पितात, पार्टी करतात, पण त्या नाटकामध्ये काय सासू आणि सूर आणि माया आहे. सिनेमा म्हणजे माया आहे. म्हणजे गुरुजी हेच म्हणतात, आधीचे जग पूर्ण माया आहे, त्याच्यामध्ये माणसाने आणखी माया निर्मित केली. माया म्हणजे सत्यावर काय आवड, तसं दिसतं तसं नसतं. आपण म्हणतो ना, गीतेवर सुद्धा म्हटलेलं आहे, नरूपमस्येह तथोपलभ्यते यथा संसारो उपलभ्यते विचार कालेन न तथा उपलभ्यते अविचार काले यथा उपलभ्यते. जोपर्यंत अविचार किंवा अज्ञान आहे तोपर्यंत आपल्याला जग वाटत आहे, सत्य आहे, सुखदायक आहे. पण एकदा ज्ञान झाल्यावर एक दुसरंच एक त्याचं काय स्वभाव स्वरूप आपल्याला कळतं. तर या माया ही जी शक्ती आहे याच्यामुळे आपण वंचित राहतो. म्हणून म्हणतात मायामय, मायेमुळे ब्रह्म दिसत नाही. आणि माया आणखी ब्रह्म याचं निरूपण दासबोधामध्ये खूप केलेलं आहे. माया तुटे ब्रह्म न तुटे, माया रचे ब्रह्म न, माया खचे ब्रह्म न खचे. जे तुटतं फुटतं विकारी तिथे काय माया. म्हणून ब्रह्म निर्मळ निश्चळ, माया चंचल चपळ. विरुद्ध गुण एक आणखी छान दिले समर्थांनी. माया पूर्व पक्ष, ब्रह्म सिद्धांत. पूर्व पक्ष आणि उत्तर पक्ष असतात जेव्हा शास्त्रार्थ होतं, तर माया नेहमीच त्या ब्रह्माचा काय विरोध करत असते. माया आणि ब्रह्मामध्ये फार फरक आहे. माया कुठे ब्रह्म कुठे ना, माया कुठे ब्रह्म कुठे ना, माया उपदे ब्रह्म उपदे ना, माया मरे ब्रह्म मरे ना. पण आता आज आपली दृष्टी कुठे मायेमध्येच बसलेली आहे. म्हणजे स्वामी छान म्हणत होते की सगळेजण माहित आहे ब्रह्म ब्रह्म बोलतात, सगळेजण ब्रह्माची चर्चा करतात. पण काय जेव्हा वोट द्यायची पाळी येते ना तेव्हा मायेलाच देतात. म्हणजे प्रचार ब्रह्माचा करत आहे, ब्रह्माबद्दल बोलत आहे. पण जेव्हा आपल्याला ब्रह्माचं स्मरण करायचं आहे, देवाचं स्मरण करायचं आहे, त्यावेळेस आपण विसरतो प्रचार. ब्रह्मज्ञान बिन नारी नर करही न दुसरी बात. कलियुगामध्ये सगळेजण ब्रह्मज्ञान, पार्टीमध्ये सुद्धा हातामध्ये ग्लास आहे पण ब्रह्मज्ञानाची चर्चा करत आहे, अध्यात्माची चर्चा. हो, स्पिरिच्युअल, हातावर सुद्धा स्पिरिट आहे. तर मायेमध्ये आपण जखडलेलो आहे. म्हणून त्याला काय जरा त्याचा त्याग करा आणि ब्रह्मपदंतम प्रविश, ब्रह्मपदामध्ये प्रवेश करा, तिथेच खरं सुख आहे. म्हणून अभिमान, आणि एका अभिमानाला किंवा अनेक विकार उत्पन्न होतात. राग येतो, अभिमान जेव्हा येतो तेव्हा काय होतं, आपण डिमांडिंग होतो. डिमांडिंग म्हणजे सतत माझी काय मागणी असेल की मी आल्यावर सगळ्यांनी सत्कार केला पाहिजे, उठलं पाहिजे, सन्मान केला पाहिजे. दक्ष प्रजापती ती गोष्ट आहे ना, दक्ष आणि भगवान शंकराचं. दक्षाने या त्या सभेमध्ये प्रवेश केला, भगवान शंकर उठले, त्याला केवढा राग आलेला. आणि त्यासाठी त्याने ते यज्ञ केला भगवान शंकराचा अपमान करण्याचा. अभिमानामुळे का अपमान, म्हणून ते म्हणतात या अभिमानाला सोड. आता त्या साधकांनी जेव्हा ऐकलं की ठीक आहे, ब्रह्मचिंतन केलं पाहिजे, ब्रह्माचं दर्शन किंवा स्मरण वगैरे केलं पाहिजे, पण तो काय म्हणतो काय की वेळच नाही. म्हणतो वेळ नाही, आय एम बिझी. इथे शंकराचार्य म्हणतात पहा, वेळ जात आहे. दिनया विज्ञो, वर्तमान काळ आपल्या हातामध्ये आहे, त्याचा उपयोग कर आणि या मायेपासून मुक्त हो.
पण इथे परत आपण काय चूक करतो, तदपिन मुंचती आशावा, जगापासूनच आपण आशा करत आहे, अपेक्षा करत आहे की आज मला सुख मिळालं नाही तर उद्या मिळेल, उद्या नाही तर परवा, आणि बस एक दिवस जायची वेळ येते, आपल्या हातामध्ये काहीच नसतं. म्हणजे म्हणतात, फार छान श्लोक आहे, दिनयामिन्यो सायं प्रातः दिनयामिन्यो शिशिरवसन्तौ पुनरायात कालक्रीडति गच्छति आयुः तदपि न मुञ्चति आशावायुः दिनयामिन्यो सायं प्रातः शिशिरवसन्तौ पुनरायात कालक्रीडति गच्छत्यायुः तदपि न मुञ्चत्याशावायुः भज गोविन्दं भज गोविन्दं भज मूढमते भज गोविन्दं गोविन्दं भज मूढमते गोविन्दं भज मूढमते. पहा, वेळाकडे पहा. दिनयामिन्यो, दिन म्हणजे दिवस, यामिनी यामी म्हणजे रात्री, तर दिवस म्हणजे रात्र, जात आहे. सायं प्रातः, सायंकाळ, सकाळ, हे सुद्धा येतात जातात. यात म्हणजे काय, पुनरायात. यात म्हणजे जाणं, आयात म्हणजे येणं. त्यानंतर शिशिर वसंत, हिवाळा उन्हाळा, सायंकाळ संध्याकाळ, उन्हाळा हिवाळा, येत आहे जात आहे. काल क्रीडती, हा, कालाची ही क्रिया चालूच राहते. काल सतत मुव्हिंग, सतत चालत आहे, काल स्थिर नाही. पण इथे काय म्हणतात, काळ जात आहे पण या माणसामध्ये ती आशा आहे ना, ती आशा सुटतच नाही. तदपिन मुंचती आशा वायू, आशेचा आवेग, कामनांचा जो आवेग आहे तो काही संपतच नाही. एकानंतर एक, एकानंतर एक. आतापर्यंत आपण किती इच्छा पूर्ण केली आहे, पण आपण असं म्हणू शकतो की आता माझी काही इच्छा नाही. एक क्षणासाठी म्हणून मला काही इच्छा नाही, लगेच अव्यक्त आहे अनेक इच्छा, त्या व्यक्त होतात. एक असतो ना ते टिश्यू पेपर बॉक्स असतो, ज्यामध्ये आपण रुमाल काढतो ना, ते स्वामी म्हणतात की एक तुम्ही त्यातला तो काढला, दुसरा उभा आहे, तिसरा उभा आहे. एक रांग आहे या इच्छा, एकानंतर एक, एकानंतर एक इच्छा. तरी ते म्हणतात की पहा, वेळ जात आहे, दिवस रात्र. आणि म्हणून शंकराचार्यांनी म्हटलेलं या काळाबद्दल, कालो जगद्भक्षकः, जगाचं भक्षण कोण करत आहे, तर काळामध्ये सगळे विलीन होऊन जातात. आता पहा, आपण लोक इथे बसलेले आहोत, 100 वर्षापूर्वी इथे दुसरेच लोक बसले, त्याच्या 100 वर्षापूर्वी गेलो सर, आणि 100 वर्षानंतर इथे कोणी दुसरे बसले. उद्या नाही सांगत मी, उद्या परवा, 100 वर्ष, घाबरू नका. 100 वर्षानंतर इथे कोणी दुसराच कथाकार असेल काय. तेव्हा आपण म्हणतो वेळ संपत आहे, टाइम इज एंडिंग, वेळ जात आहे. पण खरं म्हणजे वेळ तसाच राहतो, आपण त्याच्यावर संपतो. भर्तृहरीने एक श्लोक म्हटलेला आहे ना, तपो न तप्ता वयमेव तप्ता, भोगा न भोगता वयमेव भोगता. भोग कधीच संपणारे नाहीये, त्या भोगांनी मलाच भोगून घेतला असं. त्याचप्रमाणे कालो न याती वयमेव यात, काल संपत नाही, काल जात नाही, कालामध्ये आपण जातो. तर अशी ही स्थिती आहे. म्हणून या काळाचा काय केलं पाहिजे, उपयोग केला पाहिजे. पण आशा
असं म्हटलं भागवतामध्ये, आशा ही परमं दुःखम, नैराश्यम ही परमं सुखम. आशा आशा आशेमुळे काय होतं, आपण त्या जगामध्येच घोरपडून जातो. म्हणून भजन म्हणतात का ते, आशा एक राम कैसे, सीताराम 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 कहिए, जाहि विधि राखे राम काई. आशा एक राम से तुझी आशा छोड़, नाता एक राम से तुझा नाता तोड़ दे. विधि का विधान जाने हामी राव से, जाहि विधि राखे राम काई. आशापाश शतैर्बद्धा. आसुरी संपत्तीचं वर्णन इथे केलेलं आहे. आसुरी माणूस काय, आशापाश, आशेची म्हणून जणू की हे आहे, पाश दोरी आहे, त्यांनी तो बांधलेला. म्हणून आशा या वेळेचा उपयोग करा. म्हणून ते भजनाविण सारे दिन गेले, वादपणा रमण्यात गंभवी. यौवनात लौकिक धन प्यारे, कबीर गात. बालस्तावत क्रीडा, त्याच्यामध्ये सुद्धा आधी श्लोक आलेला आहे. तेरा जन्म मरण मिट जाए, तो हरि का नाम सुमर प्यारे. संध्याकाळी म्हणते, बालापन में खेल गवाए. तर वेळ आपल्याला काय आहे, असं नाही की वेळ नाहीये, पण आवड नाही. जिथे आवड असते ते वेळ आहे का. पण जसं सत्संग आला, किती वाजता संपेल, 12:30ची 12:15 येतो. इथे आपण अगदी मोजू ना. पण जर कुठे लग्न आहे की दुसरे समारंभ, तासन तास त्याच्यामध्ये आपण रमून राहतो. तर वेळ आहे, टाइम इज देअर, पण काय आवड. इथे म्हणतात त्याचा उपयोग. आता बहुतेक माझी वेळ संपत आहे. आपण 12:40 पासून आता उद्या